Stop, 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 stop. Kira, kira. Watashi wa stop. ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लागेल मला कमेंट करून सांगा मित्रांनो जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करून शेअर नाही केला तर शेअर करून जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे बेल आयकॉनला ऑनवरती सेट करा जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो तर मित्रांनो जे काही यूज केलं म्हटलं आहे ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे जर तुम्हाला फ्रीमध्ये हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो आपल्या टेलिग्रामची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो तिथून डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता मित्रांनो तर मित्रांनो पण जरा उशीर न करता आजच्या काही व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो सर्वात अगोदर आपला प्रोजेक्ट अलर्ट मोशनला ओपन करायचं मित्रांनो मग आपला प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिसणार झालं सर्वात अगोदर आपला प्रोजेक्ट बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो ओपन केल्यानंतर मित्रांनो एकदम जबरदस्त पद्धतीने बीट्स वगैरे शेक इफेक्ट वगैरे लावण्यासाठी सांगितलेलं आहे मित्रांनो मग आपला जे मी सांगत आहे त्याच स्टेपमध्ये फॉलो वगैरे करायचं आहे मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट फर्स्टला यायचं मित्रांनो फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो जे का दोन लोगोचे आपलं लेअर दिसून जातील मग आपलं फर्स्ट लोगोच्या लेअरवरती क्लिक करायचं कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो जे का तुमच्या आवडीचे फोटो मित्रांनो फोटोला ॲड करून घ्यायचं ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपलं आणखीन आपलं जे का फर्स्टवालं लोगोचं आपलं जे का लेअर आहे त्या लेअरवरती क्लिक करून कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे का तुमच्या आवडीचे फोटो आहे त्या फोटोला ॲड करून घ्यायचं ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे सेकंड बिटला जायचं जसं की आपला 6.15 बिटला यायचं मग आपला प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं अशा प्रोजेक्ट फोटोला ॲड करून घ्यायचं मग आपल्या वर 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं मग मित्रांनो मग आपल्याला लास्टमध्ये ओढून घ्यायचं मित्रांनो ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट फर्स्टला यायचं मित्रांनो फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो मग आपला जसं मी फोटोला कट करत आहे मित्रांनो त्या सिस्टममध्ये फोटोला कट वगैरे करून घ्या जे ग्रुप आहे मित्र या ग्रुपला पण प्रेस करून वरच्या बाजूला सेट करायचं सेट केल्यानंतर मित्र मग आपला जे लेफ्ट साईडचा पार्ट आहे फोटोचा आहे त्याला कट करून घ्यायचं कट केल्यानंतर मित्र मग आपला सेकंड बिटला जायचं 2 पार्टमध्ये आणखीन सेकंड बिटला जायचं 2 पार्ट जसं मी फोटो वगैरे कट करत आहे मित्रांनो त्या सिस्टम फोटो वगैरे कट करूनच घ्या मित्र आपला प्रोजेक्ट फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्र मग आपल्या इथे ग्रुप आहे मित्रांनो ग्रुपवरती क्लिक करायचं एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मग आपला फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं जे काही फोटो तुमची ते फोटोला डिलीट करून घ्यायचं डिलीट केल्यानंतर मित्र मग आपलं फर्स्ट लाईन प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं जे का फोटोला ॲड करून घ्यायचं ॲड केल्यानंतर मित्र मग आपल्या जिथं पण लेअर आहे तिथं पण जे फोटोचा पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं कट केल्यानंतर मित्र मग आपला फोटोला प्रेस करून खालच्या आपला सेट करायचं सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे सेट करून घ्या जसे ज्या बाकी जे 2 ग्रुप आहेत त्या दोन्ही ग्रुपला पण अशाच प्रकारे ॲडिट वगैरे करूनच घ्या मित्र मग आपला बॅक यायचं मित्र बॅक आल्यानंतर मित्र मग आपला मग आपला 6.15 बिटला यायचं मग आपला प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं अशा प्रकारे इमोजी पेज आहे इमोजी पेजला ॲड करून घ्यायचं ॲड केल्यानंतर लास्ट पण ओढून घ्यायचं मित्रांनो ओढून घेतल्यानंतर मित्र मग आपल्या इथे ग्रुप दिसले ह्या ग्रुपचे जे वरचं PNGवरती क्लिक करायचं मित्र मग आपल्या इथे कट करून घ्यायचं मित्र मग आपल्या अलीकडे यायचं मित्र मग आपल्या जे ग्रुपचा जे वरचं पार्ट आहे जसं की आपलं राईट साईडचा पार्ट त्याला कट करून घ्यायचं कट केल्यानंतर मित्र असं प्रोजेक्ट ग्रुपवरती नाही दिसला पाहिजे मित्र मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्र मग बॅक आल्यानंतर मित्र मग आपला असं प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं ओपन केल्यानंतर जे का फर्स्ट 1 नंबरची फोटो मित्र ह्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो ओपन केल्यानंतर मित्र मग आपला प्रोजेक्ट डबल बीटची 1 नंबरची फोटो आहे फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं स्क्रॉल नंतर इथे एक डबल बीटची 1 नंबरची जे इफेक्ट नंबरची फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट बघून घ्यायचं मित्रांनो इथे 1 नंबरचा फोटो कुठे ॲड केला आहे त्या सिस्टम बघून घ्यायचं मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो ओपन केल्यानंतर मित्र 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो मग आपला प्रोजेक्ट बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्रांनो ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं असं प्रकारे व्हिडिओला ॲड करून घ्यायचं मित्रांनो ॲड केल्यानंतर मित्रांनो व्हिडिओवरती क्लिक करायचं वर 3 डॉटवरती क्लिक करून एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो जसं की आपला
MP3 सॉन्गमध्ये कन्वर्ट झालेलं दिसून जाईल. जे का खालचं लोगोचं व्हिडिओ त्याला डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर मित्र मग आपला स्क्रॉल करून असे पुढे यायचं मित्र. आल्यानंतर मित्र मग आपला पुढे 2 नंबरचे इफेक्ट नंबर 2च्या फोटोवरती क्लिक करायचं मित्र. मग आपला इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून फेस सेपरेट करून घ्यायचं मित्र. मग आपला पुढे स्क्रॉल करायचं मित्र. स्क्रॉल केल्यानंतर मित्र मग आपला जिथे इफेक्ट नंबर 2चा लेअर आहे तर मग त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट सेपरेट करून घ्यायचं मित्र. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्र. ओपन केल्यानंतर मित्र मग आपल्या जे 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्र. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्र. ओपन केल्यानंतर मित्र मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं मित्र. स्क्रॉल केल्यानंतर मित्र मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल केल्यानंतर मग आपला प्रोजेक्ट आणखीन आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मग आपला 12.22 बीटला यायचं मित्र. मग आपल्या जे वरचे फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट सेपरेट करून घ्यायचं मित्र. मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं मित्र. आणखीन आपला जसं मी स्क्रॉल करत आहे त्या स्टेपमध्ये स्क्रॉल करायचं. इथं पण 3 नंबरचा इफेक्ट लावून घ्यायचं मित्र. जसं फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट सेपरेट करून घ्यायचं मित्र. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. प्लस प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्र. ओपन केल्यानंतर मित्र मग आपल्या जे काय 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्र. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्र. ओपन केल्यानंतर मित्र मग आपला प्रोजेक्ट राईट साईडवरून 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट सेपरेट करून घ्यायचं मित्र. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट शेक इफेक्ट प्रोसेसला ओपन करून घ्यायचं मित्र. ओपन केल्यानंतर जे काय लास्ट शिवलेले फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्र. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला प्रोजेक्ट बीट मार्क प्रोसेसला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर जे काय अशा प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे काय 2nd नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट सेपरेट करून घ्यायचं. पेस्ट सेपरेट केल्यानंतर मित्र मग आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्र जे काय अशा प्रोजेक्ट ग्रुपचे जे काय नंबर दिलेला आहे जसं की आपला इफेक्ट वगैरे लावण्यासाठी जे काय नंबर दिला आहे त्या नंबरला डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर मित्र ते खाली ग्रुप दिसला त्या ग्रुपला प्रेस करून वरच्या आपल्याला सेट करायचं. मग आपल्या ग्रुपवरती क्लिक करून वर 3 डॉटवरती क्लिक करून अनग्रुप करून घ्यायचं मित्र. अनग्रुप केल्यानंतर मित्र एकदम जबरदस्त पद्धती दिसून जाईल मित्र. मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये. तो पण आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.